सिनेमा हॉलमध्ये जेव्हा आपण बसतो तर फक्त माहित असतं की फक्त समोर बघायचं. पण समोर बघत असताना एक सिनेमा चालू कुठून होतं, ते प्रोजेक्टर कुठं असतं आणि किती हाईटच्या लेवलला असतं आणि कसं आम्ही तो सिनेमा बघू शकतो. तर ते सगळं टेक्निकली गोष्टी आपण आमच्या सय्यद जमीर सय्यद जमीर अली अली साहेबांकडून आपण विचारून करू. तर सर अली सर मला एक गोष्ट सांगा, की एक सुरुवातीपासून तुम्हीच एक सांगा की ऑडियन्स बसल्यानंतर ऍडव्हर्टाईज सुरू झाल्यापासून मग तुम्ही ती चिप कशी इन्सर्ट करतात आणि सिनेमा कसं चालू आहे. फर्स्ट आपल्याकडे एक महाराष्ट्रामध्ये रूल आहे की मूवी जे फ्रायडेलाच रिलीज होतो कोणत्या पण परिस्थितीत. बाय चान्स एखादा हॉलिवूडचा मूवी वगैरे कोणी ते एक दिवस वन डे अगोदर रिलीज होतो. तर शुक्रवारी पासून मूवी राहते समजा रिलीज डेट, तर गुरुवारी आमच्याकडे किंवा बुधवारी पहिले हायड्राव यायचं आपल्याकडे. हायड्राव जे येतं कुरिअरने यायचं, ते आपण आणून त्याला कॉपी करायचं आपल्याकडे डिजिटल सर्व्हर मध्ये आणि ते एंगेज झाल्यावर त्या एक केडीएम म्हणून असतं की डिलिव्हरी मेसेज. जोपर्यंत जे प्रोव्हायडर आहे ते आपल्याला की देत नाही तोपर्यंत मूवी चालू होत नाही. तर आपण काय करतो, ते आल्यावर डाउनलोडिंग करून सेट करून घेतो. मग ते आपल्याला जे की असते ते फ्रायडे सकाळी 7 वाजता देतं आपल्याला ती. मग ते आपण की त्याच्यामध्ये इंगेज करतो. ते झाल्यावर मूवीचं ट्रायल घ्यावं लागतं, पूर्ण टेस्टिंग करावं लागतं, साऊंड वगैरे ओके आहे का, पूर्ण पिक्चर क्वालिटी वगैरे सर्व. जेव्हा फायनल टेस्टिंग होते तेव्हा मग आम्ही पुढे मॅनेजमेंटला सांगतो तर मूवी एकदम ओके आपण चालू शकतो. नंतर ऑडियन्स आल्यावर तर आपण शेड्यूल तर राहतं आपलं मूवी टाइम, त्या हिशोबाने आपण शो चालू. अली साहेब, जेव्हा ट्रायल घेता तुम्ही हो, तर ते कोणत्या दिवशी आणि किती दिवस अगोदर तुम्ही ही ट्रायल घेता. ज्या दिवशी रिलीज असतं त्याच दिवशी सकाळी आपण 7 वाजता ते मूवीचं ट्रायल घेतो मॉर्निंगला. त्याच्या अगोदर ट्रायल घेऊ शकत नाही, कारण ते आपल्याला पासपोर्ट की देत नाही. त्यांची पायरेसी साठी होऊ नये म्हणून, मूवी लीक होऊ नये म्हणून ते देत नाही आपल्याला. म्हणजे एक थोडक्यात एक अप्पर लिंक जेव्हा ते सेंड करणार, जेव्हा तेव्हाच ते तुम्हाला play होणार. म्हणजे उदाहरण असं देऊ की एक आपण कोणता प्रोडक्ट घेतो आणि डिलिव्हरी येते तर ओटीपी येतं. ओटीपी आपण सांगितल्यानंतर वाटतं कन्फर्मेशन की तोच एक व्यक्ती आहे की ऑपरेट करणारा आहे आणि तोच एक त्याचा दुसरा ट्रायल घेणारा माणूस आहे. तर अली साहेब, अजून एक विचारायचं होतं, जेव्हा एक सिनेमा चालू असताना मध्येच काही एरर आला, ट्रायल घेतल्यानंतर काही एरर आला, मग सेकंड बॅकअप ऑप्शन काय असतं तुमच्याकडे. आमच्याकडे एक ऍडिशनल बॅकअप सर्व्हर, प्रोजेक्टर आणि सर्व्हर एक ऍडिशनल राहतो. म्हणजे सेम सेटअप तसंच तो तिथं असतो. म्हणजे किती वेळ घेतो तो सेटअप शिफ्ट व्हायला. 10 मिनिटांमध्ये आम्ही दुसऱ्या सेटअपवर शिफ्ट होतो. अच्छा, मग काही आपल्या थिएटर ऑडिओ मध्ये अशी काही सुविधा आहे का साऊंडला, की माईक ने तुम्ही बोलणार की 10 मिनिटात थांबा. आमच्याकडे ते एक पीए सिस्टम राहतो, पब्लिक अलाउन्स सिस्टम पीए सिस्टम, जे सराउंडिंग स्पीकर असतो, एक माईक राहतो आपल्याकडे. काही प्रॉब्लेम झाला, काही इन केस इन्सिडेंट झाला तर आपल्याला मेसेज देण्यासाठी ऑडियन्सला एक सिस्टम असतो, त्याला पीए सिस्टम म्हणतात. येस. आणि अली साहेब, अजून एक, जेव्हा सिनेमा सुरू होतो, हो, सुरू जेव्हा झाल्यानंतर काही काळानंतर इंटरव्हल नंतर परत एक असं काही टेक्निकली एरर क्लायमॅक्सच्या वेळेस आला, येस, तर परत आल्यानंतर तेव्हा तिथं तुम्हाला असं गोंधळ होतो का, म्हणजे असं टेन्शन येतं का की आता शेवटच्या टप्प्याला आहे, ऑडियन्स तिथं बसलेली आहे आणि असं शिफ्टला 10 मिनिटं घेणार, असं कधी प्रसंग घडला होता आतापर्यंत. प्रसंग घडतो पण आम्ही त्याला इमिजिएट जास्तीत जास्त 5 मिनिटांमध्ये कव्हर अप करतो. असं कोणत्या सिनेमाची वेळ झालेला. आता आपल्याकडे पठाण मूवी होता, ते पूर्ण हाऊसफुल होता. त्याच्यामध्येच एक थोडा प्रॉब्लेम आला साऊंडचा, तर त्यामुळे आम्हाला ते लगेच क्लिक झाला. आम्ही लाईट वगैरे ऑन केले, पूर्ण ऑडियन्सला मेसेज दिला, एक 5 मिनिटांमध्ये प्रॉब्लेम रिझॉल्व्ह. ते आम्ही दुसरं जे आमचा सेटअप असतो, बॅकअप सेटअप, त्याच्यावर चेंज ओव्हर घेतला आणि ते मूवी सुरळीत चालू केली. आता अली साहेब, आपण बघतो की इनोव्हेशन प्रत्येक टेक्निकल ऍस्पेक्ट मध्ये वेगवेगळे चेंज होत असतात. हो, तर जे जुने सिंगल सिनेमा आणि आता मल्टी स्क्रीन सिनेमामध्ये तुम्हाला काय चेंजेस वाटले, अपडेशन काय वाटलं तुम्हाला. पहिले तर आपले रील वाले मूवी यायचे, ते रील यायचं, मग ते चालवायचं, प्रोजेक्शन रूम एकदम गरमायचं, ते खूप हार्ड होतं. आता काय झालंय, आता पूर्ण डिजिटल सिनेमा झालेला आहे, ए टू झेड पूर्ण ऑपरेटिंग जे आहे पीसी वर, लॅपटॉप वर आहे आणि प्रोजेक्टर पण डिजिटल आहे. तर ते हँडलिंग साठी एक तर इझी आहे, कोणी पण हँडल करू शकतो. फर्स्ट
सेकंड मल्टिप्लेक्स मध्ये पहिले शो कसे 4च शो व्हायचे दिवसातून, आता आम्ही 2 स्क्रीन मध्ये 12 शो चालवत आहे. एक ऑडियन्सला पण फायदा झाला की कधी पण आपल्याला मूवी भेटू शकते. म्हणजे एंटरटेनमेंट साठी तुम्हाला वेळच वेळ हो आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी सज्ज आहात. आहे. अच्छा. येस. तर हे होते आमचे अली साहेब, जे पूर्ण प्रोजेक्टर रूमचे हेड आहे आणि पूर्ण कंट्रोल करतात आणि टेक्निकल ऍस्पेक्टने त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचं पण डिपार्टमेंट ते बघतात आणि काही पण अडचण आली तर ते अली साहेब त्या गोष्टीला हाताळून काढतात. तर अली साहेब धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.